जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अजून एक नवीन पदभरतीची जाहिरात घेऊन आलेलो आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान जे आहे NHM यांच्यातर्फे आरोग्य विभागामध्ये एक पदभरती होत आहे। त्यासाठी जी जाहिरात आहे ती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक नवीन अपडेट सुद्धा आलेला आहे। या अपडेटमध्ये NHM मध्ये जे काही 10 वर्षापासून कार्यरत असलेले उमेदवार आहेत त्यांना परमनंट लवकरच करणार आहेत आणि त्याबद्दल माहिती जी आहे ती मागवण्यात आलेली आहे। काय असणार आहे त्याविषयी आपण पूर्ण डिटेल्स जी आहे ते पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याआधी NHM मध्ये ही जी पदभरती आहे ही कशा पद्धतीने राबवली जात आहे, कोणते पद असणार आहेत, त्यांचा पेमेंट किती असेल, त्याचबरोबर क्वालिफिकेशन असेल, एक्सपिरियन्स विषयी माहिती असेल, या सगळ्या जे बाबी आहेत आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर चला तुमचा अधिक न वेळ घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नाशिक परिमंडळ जे आहे त्यामध्ये आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र नाशिक यांच्या स्तरावर निव्वळ कंत्राटी पद्धतीने जे नियुक्त्या आहेत यावर भरती प्रक्रिया होणार आहे आणि त्यासाठी जितके काही इच्छुक आणि पात्र उमेदवार आहेत त्यांच्याकडून अर्ज मागवायला सुरुवात झालेली आहे। समांतर आणि समांतर आरक्षण जे आहे त्याच्यानुसार ही पदभरती देण्यात आलेली आहे। यामध्ये पहिलं पद जे आहे ते असणार आहे वैद्यकीय अधिकारी। MBBS क्वालिफिकेशन किंवा BAMS क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात। याची जी पोस्टिंग आहे ही तालुका प्रशिक्षण केंद्र धनगाव जिल्हा नंदुरबार येथे तुम्हाला मिळणार आहे। यामध्ये तुम्हाला अनुभव जो आहे तो संबंधित पदांचा शासकीय सेवेतील अनुभव जर तुमच्याकडे असेल तर यामध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे। त्यानंतर बघा दुसरं पद जे आहे ते असणार आहे शाखा सदस्य। यामध्ये तुम्हाला एकत्रित 25,000 रुपये प्रतिमाह एवढा पेमेंट मिळणार आहे। विजा अ असेल किंवा भज क भज ड असेल यांच्यासाठी आणि एक पद जे आहे ते भरलं जाणार आहे आणि त्याचबरोबर एकूण पद जे संख्या भरली जात आहे ती एकच असणार आहे। यामध्ये तुमचं BSc नर्सिंग जर झालं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकणार आहात। पण विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तुम्हाला महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंग जे आहे त्याचं रजिस्ट्रेशन कंपल्सरी तुमच्याकडे असणं गरजेचं असणार आहे। यामध्ये सुद्धा जर तुमचा एक्सपिरियन्स असेल गव्हर्नमेंटमध्ये शासकीय सेवेमध्ये तर तुम्हाला इथं प्राधान्य दिलं जाणार आहे। तर चला बघा तिसरं पद असणार आहे शाखा सदस्य स्त्रीचं। यामध्ये सुद्धा एकूण 25,000 एवढा पेमेंट तुम्हाला मिळणार आहे। इतर मागास वर्गासाठी एक आणि जे समांतर आरक्षण आहे त्यांच्यानुसार एकच पद जे आहे ते भरून घेतलं जाणार आहे। याचं जे तुम्हाला नियुक्ती आहे ही कळवण जिल्हा नाशिक येथे मिळणार आहे। BSc नर्सिंग प्लस पॅरामेडिकल जी काउन्सिलिंग आहे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंग यामध्ये तुमचं रजिस्ट्रेशन असेल तर तुम्हाला इथं फॉर्म भरता येणार आहे। एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही इथं प्राधान्य म्हणून कन्सिडर केल्या जाऊ शकता। अटी व शर्ती काय आहेत NHM मध्ये जे काही पदभरती होत असतात सगळ्यांसाठी जे तुमचे रूल्स रेग्युलेशन आहेत हे सेम असतात। त्यांच्याविषयी आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये डिस्कस केलेला आहे। महत्त्वाचे पॉईंट आपण आता या व्हिडिओमध्ये पाहू। बाकीचे जे आहेत ते मी तुम्हाला PDF आपल्या टेलिग्राम चॅनलला देतो, तिथं जाऊन तुम्ही डिटेल्समध्ये वाचून घ्या। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जे बेसिक आहेत यामध्ये तुम्हाला एज लिमिट असेल, क्वालिफिकेशन असेल, समांतर आरक्षण असेल याविषयी माहिती देण्यात आलेली आहे। कशा पद्धतीने पदभरती आहे, कंत्राट तुमचं कशा पद्धतीने असणार आहे बघा। यामध्ये 11 महिने 29 दिवसाचा कालावधी आहे तो तुम्हाला तिथं घेतला जातो। 3 ते 4 दिवसांचा गॅप नंतर पुढील वर्षासाठी नंतर तुम्हाला कॅरी फॉरवर्ड सुद्धा केलं जात असतं। यामध्ये अशाच पद्धतीची 10 वर्ष सेवा तुम्ही दिल्याच्या नंतर तुम्हाला त्यामध्ये परमनंट सुद्धा केलं जाणार आहे। त्याविषयी आता युद्ध पातळीवर सरकारचं काम सुद्धा चालू आहे आणि आजच्याच या 2-3 दिवसाच्या डेटमध्ये याविषयी खूप महत्त्वाची माहिती सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर बघा कुठलीही जाहिरात म्हणजे त्याच्यासाठी फीस कंपल्सरी असते। तर यामध्ये तुम्हाला खुला प्रवर्गातून तुम्ही असाल तर 150 रुपये फीस असणार आहे आणि तुम्ही राखीव प्रवर्गात तुमचं बाकीचे SC ST असेल किंवा EWS असेल, कोणतेही कास्ट असेल, OBC घ्या, VJNT घ्या, तर सगळ्यांसाठी 100 रुपये असणार आहे राखीव प्रवर्गासाठी। आणि ही जी फीस आहे तुम्हाला डिमांड ड्राफ्ट या स्वरूपामध्ये भरायची आहे। DD काढायचा आहे तुम्हाला नाशिक
सोपं नाव आहे DDHS नाशिक. या नावानं तुम्हाला जो डिमांड ड्राफ्ट आहे तो काढायचा आहे आणि त्याचा जो नमुना आहे तो कंपल्सरी तुमचा जो फॉर्म आहे त्या फॉर्म सोबत जोडणं गरजेचं असतं. तर बघा, वरील जे काही निव्वळ कंत्राटी पद्धतीचे जे स्वरूपाचे पद आहेत हे पद खालीलप्रमाणे भरले जात आहेत. पूर्व सूचना न देता तुम्हाला याच्यात काढून सुद्धा दिलं जाऊ शकतं. फौजदारी गुन्हा सुद्धा तुमच्यावर होऊ शकणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची जी माहिती आहे ही बघा, राखीव संवर्गातून अर्ज करणारे जे उमेदवार आहेत त्यांना जात प्रमाणपत्र सुद्धा जोडणं कंपल्सरी असणार आहे. त्याचबरोबर वैद्यकीय अधिकारी असेल किंवा विशेषज्ञ असतील इत्यादी सगळ्यांना वैध नोंदणी प्रमाणपत्र जे आहे ते सुद्धा कंपल्सरी जोडायचं आहे. काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन तुमच्याकडे असणं गरजेचं असणार आहे. भरती प्रक्रियेदरम्यान तुम्हाला मुलाखतीसाठी सुद्धा बोलवलं जाणार आहे. त्यामध्ये तुम्हाला स्वतःच्या खर्चाने यायचं आहे. गव्हर्नमेंट कशाही पद्धतीनं तुम्हाला प्रवासाचा TA आहे तो देत नाही. काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत बघा, विहित नमुन्याचा अर्ज सगळ्यात शेवटी जो आहे तो हा अर्ज आहे. हा अर्ज मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला देतो, तिथं जाऊन तुम्हाला व्यवस्थित भरायचा आहे. आणि त्यानंतर त्याच्यासोबत काय काय डॉक्युमेंट्स लावायचे आहेत बघा, वयाचा पुरावा म्हणून तुमचं बर्थ सर्टिफिकेट असेल किंवा तुमचं 10th जे काही मार्कशीट नाही विद्यार्थी मित्रांनो, सर्टिफिकेट म्हणजेच त्याला आपण सनद म्हणतो, ते तुम्हाला तिथं चालणार आहे. त्यानंतर बघा, पदवी काय असतील त्याच्या शेवटच्या वर्षाची प्रमाणपत्र म्हणजेच फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर वगैरे जे आहेत ते सर्व सादर करायचे नाहीयेत. त्यांनी सरळ सांगितलेलं आहे की सर्व प्रमाणपत्र सादर करू नये, फक्त शेवटच्या वर्षाचं. म्हणजे तुमचं जर BSc नर्सिंग झालेलं असेल तर BSc नर्सिंग या विषयातील शेवटचे जे प्रमाणपत्र आहे तेवढंच तुम्हाला सबमिट करायचं आहे. त्यानंतर तुमचे पूर्ण गुणपत्रिका असतील, काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन असेल BSc नर्सिंगचं, त्याच्यानंतर बघा शासकीय संस्थेमध्ये केलेल्या कामाचा एक्सपिरियन्स असेल गव्हर्नमेंटचा, आणि त्याचनंतर तुम्हाला जे तुमचा 100 किंवा 150 रुपयाचा डिमांड ड्राफ्ट आहे आणि तुमची जर निवड झाली तर निवड झाल्याच्या नंतर 100 रुपयाच्या बॉन्डवरती या सर्व अटी आम्हाला मान्य आहेत असं एक तुमचं डिक्लेरेशन फॉर्म जे आहे ते तुम्हाला त्याच्यासोबत द्यायचा असतो. आता सगळ्यात महत्त्वाचं, भरती प्रक्रियेमध्ये जे काही पदं आहेत त्यांची संख्या कमी जास्त होऊ शकते हे त्यांनी दिलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं असतं फॉर्म भरण्याची तारीख. तर बघा, 11 मार्चपासून याला सुरुवात झालेली आहे आणि 20 मार्च रोजी याचा शेवटचा दिवस असणार आहे. सुट्टीचे दिवस वगळून तुम्हाला ते जे फॉर्म आहेत ते उपसंचालन कार्यालय आरोग्य सेवा नाशिक महामंडळ, नाशिक संदर्भ सेवा रुग्णालय परिसर, शालिमार नाशिक या ठिकाणी तुम्हाला द्यायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आज जवळपास 19 तारीख आहे आणि उद्याची शेवटची तारीख असणार आहे. उद्याचा दिवस तुम्हाला एक दिवस मिळणार आहे. रात्री 5 वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म सबमिट करू शकणार आहात. जर तुम्ही नाशिकमधून किंवा नाशिकच्या जवळून असाल, या पदासाठी तुम्ही फॉर्म भरून इच्छित असाल तर तुम्ही सकाळी लवकर डॉक्युमेंट्स प्रिपेअर करा आणि त्यानंतर फॉर्म भरा. सगळे बेसिक डॉक्युमेंट्स आहेत, जे डॉक्युमेंट्स आहेत हे तुम्हाला मार्चच्या नंतर आपलं आर्थिक वर्ष संपत असतं. आता तुमच्याकडे असलेले डॉक्युमेंट जे आहेत ते व्हॅलिड असणार आहेत, त्यामुळे तुम्ही ते मार्च आधी सबमिट करू शकणार आहात. फॉर्म भरताना तुम्हाला तुमचा फोटो लावायचा आहे, बाकीचे ब्लड ग्रुप, जेंडर वगैरे नाव हे प्रॉपर तुम्हाला द्यायचं आहे. ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबर जो असतो तो प्रॉपर व्यवस्थित द्यायचा आहे. पूर्ण ॲड्रेस द्यायचा आहे, परमनंट ॲड्रेस द्यायचा आहे आणि तुम्ही जर आता कुठं राहत असताल टेम्पररी तर तिथला सुद्धा ॲड्रेस तुम्हाला द्यायचा आहे, करस्पॉन्डन्स. त्यानंतर लँग्वेज तुम्हाला कोणत्या कोणत्या येतात त्याच्याविषयी जनरल इन्फॉर्मेशन द्यायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, खूप सारे अपडेट आलेले आहेत. आरोग्य विभाग असेल, DMER असेल किंवा अन्य भरत्या असतील यांच्याविषयी खूप सारे अपडेट आहेत. तुम्हाला दिलेली माहिती जर आवडली असेल विद्यार्थी मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. सगळे PDF नोट्स मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. धन्यवाद.